सर्जिकल स्ट्राईक सारख्या घटनांचंही राजकीय भांडवल करू पाहणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचं अपयशी कारभाराचं पितळ उघड होतं, अशी जळजळीत प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे। इन सोलापूर न्यूजच्या महासंग्राम या निवडणूक विषयक विशेष कार्यक्रमात शुक्रवारी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवाद साधण्यात आला। यावेळी शिंदे यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली। आमचे 45 जवान शहीद होतात, हवाई दल एअर स्ट्राईकद्वारे याचा बदला घेतं, सैन्य दलाच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान असायला हवा। मात्र नरेंद्र मोदी तसंच त्यांच्या सरकारमधील मंडळींनी नेतेगणांनी याचं राजकीय भांडवल करण्याचा चालवलेला प्रयत्न हा दुर्दैवी प्रकार होय। मोदी सरकार सर्वात मोठं अपयशी सरकार ठरलंय। हे पाप झाकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा पॉलिटिकल इश्यू केला जातोय, यातून सारं पितळ उघड पडतं, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली। पीओके मध्ये त्यांनी एअर स्ट्राईक केला आणि ताबडतोब ते एअर स्ट्राईक झाल्यानंतर आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं म्हणाले, शत्रूचं सगळं बाले किल्ला वगैरे, आणि म्हणाले की 350 लोकांना मारलं आम्ही। मग नंतर म्हणाले 300 लोकांना मारले आणि त्यांच्या पार्टीचा अध्यक्षच म्हणतो 250 लोकांना मारले। आणि त्याच्यावर संपूर्ण जगामधून जी रिॲक्शन आली, सगळ्या अमेरिकन प्रेस असेल किंवा इंग्लंडचा प्रेस असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, CNN असेल, तर ह्या सगळ्यांनी तिथं काहीच दिसत नाही आहे म्हणाले जिथं हल्ला केला यांनी, अशा प्रकारचं तिथं चित्र दिसतंय। त्यावरून ते किती खोटे आहेत हेही आता सगळ्या लोकांना कळायला लागलं। सत्तेत राहून विरोध करणारी शिवसेना, नरेंद्र मोदी तसंच भाजपला रोजच शिव्या शाप देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख युतीत निवडणूक लढवतात, असा संधी साधूपणा जनता चांगलं ओळखून असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं। ज्या तऱ्हेनं शिवसेना शिव्या देत होती भारतीय जनता पार्टीला, ज्याचा स्वाभिमान असणारा एखादा नेता, एखादा पक्ष कधीच अलायन्स केला नसता त्यांनी, पण हे सत्तेकरता किती लाचार आहेत हे अलायन्स करून हे सुंदर चित्र दिसलेलं आहे। त्यामुळे लोक यांना सोडणार नाहीत। बघा तुम्ही काय होतं ते पुढे। 2 मंत्र्यांमधील गटबाजीनं शहर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे। 4-5 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो, कुठला निधी आणण्याची धमक नाही, कोणत्या योजना राबवता आल्या नाहीत, असे सत्ताधारी काय कामाचे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। भाजपचे विद्यमान खासदार निष्क्रिय ठरले म्हणून भाजप अन्य उमेदवाराच्या शोधात असल्याचं शिंदे यांनी म्हटलं। बाबासाहेबांच्या विचारांची माणसं MIMला सोबतीला घेतात, हे अनाकलनीय असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी म्हटलं। दुसरी गोष्ट, आमच्या सोलापुरामध्ये 2 मंत्री आहेत, रोज भांडत बसतात आणि कॉर्पोरेशन त्यांच्या ताब्यामध्ये आहे। 3 वर्ष झालं आज कॉर्पोरेशन ताब्यात आहे। काय कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी निर्णय दिला? काहीच नाही। म्हणजे इथं बजेट पास होत नाही, अजून स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होत नाही। आमच्या वेळेमध्ये उजनीच्या पाण्याचं नियोजन करून आम्ही लोकांना 2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये मॅक्झिमम 3 दिवसामध्ये पाणी देत होतो। आज 5-5 दिवस पाण्याचा पत्ता नाही आहे। एक सोलापूर जिल्हाच असा आहे की उजनीचा सोर्स घेऊन 110 किलोमीटरवरून इथं पाणी मिळालं आहे। आजूबाजूच्या जर जिल्ह्यामध्ये बघितलं तर रेल्वेने पाणी आणावं लागतं, ही परिस्थिती आहे। हे सगळं आम्ही काँग्रेसच्या राज्यात करून ठेवलेलं आहे आणि विशेषतः सुशीलकुमार शिंदेने करून ठेवलेलं आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवादावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, वृत्तसंपादक राजेश कुलकर्णी, दीपक सोमा, उमेश कोळेकर, मुकुंद उकरंडे, मनोज हुलसुरे आदींची उपस्थिती होती।